आम्ही इकडे इथे आलेलो आहोत बघा. इकडेचे पर्वता महाराज खूपच महान आहेत आणि त्या पर्वता महाराजाच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत. पहा हे बघा मंदिर दाखवते मी तुम्हाला. पर्वता महाराजाच्या मंदिराचं दर्शन तुम्हाला मी दाखवते. आणि खरंच हे संत होऊन गेलेले आहेत, संत महंत आहेत, ते साक्षात परमेश्वराचा अवतार आहे. आणि या पर्वता महाराजाचं मंदिराचं दर्शन तुम्हाला मी घडवते. आता पाहूया आपण. इथे अन्नदान असते, हे पहा सतत अन्नदान चालू होते. हे पहा ही माझी मैत्रीण आहे कोकणे ताई. ह्या पण आल्या. तर आम्ही मस्त सगळ्या मैत्रिणी आलेलो आहोत. मुद्दाम वेळ काढलेला आहे, दर्शन घ्यावं म्हणलं. ह्या पहा ह्या समोर काही गेलेले आहेत. हे पहा एक लिंबाचं झाड आहे, पिपळाचं झाड आहे, 2 झाडं आहेत एका झाडामध्येच. हे पहा पुरातन काळाचं पर्वता महाराजाचं मंदिर आहे. पहा कसं वाटतंय रम्य वाटते ना? छान वाटते. हां कसं वाटतंय बघा, किती प्रसन्न वातावरण वाटतंय बरं. हां पर्वता महाराजाला दर्शनाला कधी येता ना तुम्ही? आम्ही कधी येता. हां बघा हे जागृत धुनी आहे. नारळ येते. हां प्रसिद्ध आहे ना मंदिर. बरं बरं बरं. आणि हे बघा इथं आहे ना जागृत धुनी आहे, हे नारळाची धुनी सतत चालू असते ना. बघा हे वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. इथं सतत नारळाची धुनी असते. पहा हे बघा, हे पहा नारळ आहे तिथे. आज खरंच मन मंगल पुण्याचा दिवस म्हणायला काही हरकत नाही तुमचं. हे पहा. ए भैया कुठं आला रे तू? कुठं आला? जय बाप्पाच्या दर्शनाला. इकडं बघ बघ. हे बघा या ताईचा नातू आहे. हे आजी आणि नातूला घेऊन आलेली आहे. पहा हे बघा ह्या पण माझ्या मैत्रिणी आहेत. आम्ही कुठे गेलं की सोबतच. काय मग दर्शनाला आल्या का? दर्शन झालं. झालं का दर्शन? कसं वाटलं मग इथं आल्यानंतर? छान वाटलं. समाधान आहे ना, थंड. बघा हे समाधानाचं ठिकाण आहे. मी पण घेते आता, मी दर्शन घेते. बघा पहा हे पर्वता महाराज आहेत. बघा कसं हे ठिकाण आहे. बघा जागृत देवस्थान आहे पर्वता महाराज. आणि आज भाग्याचा दिवस म्हणायला हरकत नाही की आमचं आज दर्शन झालेलं आहे. आणि सगळ्याजणी मिळून मुद्दामच वेळ काढलेला आहे दर्शनासाठी. आणि हे जागृत देवाचं पर्वता महाराजाचं देवस्थान आहे. इथे काम चालू आहे, पण आम्ही इकडं मस्त लगे महाप्रसाद राहतो. अखंड पौर्णिमेला खूप चांगला कार्यक्रम असतो इथे. आणि या कार्यक्रमालाच आम्ही येतो. कधीही आम्हाला वेळ मिळाला की आम्ही या देवाच्या दर्शनाला येतो आणि दर्शन घेतो. तुम्हाला पण आज बघा दर्शन झालेलं आहे. खरंच तुमचं पण भाग्य आहे. बघा हे पर्वता महाराजाचं मंदिर. एकदम असं मस्त लगे, खूपच चांगलं वाटते. पहा हे पर्वता महाराजाचं निवासस्थान आहे. हे पहा पर्वता महाराजाचं निवासस्थान आहे. हे खूपच शांत असं ठिकाण आहे. धार्मिक शांतता वाटते मनाला समाधान वाटते, प्रसन्नता वाढते. आपल्याला जर कधी मन विचलित झालं, मन लागत नसलं की सरळ इथे दर्शनाला येतात आणि दर्शन घेतात. नवसाला पावणारे पहा नारळ. एवढे जे नारळ आहेत, ज्याला लेकरू नाही त्याला लेकरू होते. नवसाला पावणारे हे पर्वता महाराज आहेत. खूपच हे जे नारळ बांधलेले आहेत ना, खूपच मोठा आहे. काय माहिती सांगा ताई, काय माहिती आहे पर्वता महाराजाबद्दल? तुम्हाला काय माहिती पर्वता महाराजाबद्दल सांगू शकता? हां हे ठिकाण संत पुरुष होते का? हां हां
असं असं होतं म्हणे मागच्या काळात की कापसाची जर गाडी जात असेल तर गाडी ह्या गावला थांबावंच लागायची आणि थांबले आता पण ते चालू आहे. थांबला जर गेलं हां तर जा तू पुढे जातोस काय म्हणत होते. हां मग त्या गाडी बरोबर त्याच्या गाडीचं काहीतरी नुकसान व्हायचं, हां बैलाला तर काय व्हायचं, त्याला तरी काय व्हायचं. असं होतं. परत मग दर्शन घेऊनच जायचं त्यांना. मग आताही ते चालू आहे रूढी परंपरा की इथून जर गाडी जात असेल या गावावरून तर गाडीला ब्रेक लागावंच लागते. इथूनच होतं की हा? गाडीला ब्रेक लागावं लागते. असं हे संत महान पुरुष हे पर्वता महाराज होऊन गेलेले आहेत आणि इथं अखंड पण चढू दिलेले नाही हा हा ते धर्माबाई म्हणून एक होती, हा अशी संत होती ती. हम्म. तिच्याकडून म्हणजे तिचा आणि या महाराजाचं काहीतरी असं वचन पाळली नाही तिनं, त्याच्यामुळे ते कळस चढू दिले नव्हते ती. असं का बघा मारुतीचा कळस. नंतर तिनं शरण येऊन इथं पैसे आणला असतो. प्रसाद द्या ताई, प्रसाद देत आहेत बघा. हे बघा आणि इथं महाप्रसाद होते बघा, ते पातेले दिसत आहेत ना, अखंड महाप्रसाद. आलेल्या सर्व लोकांना महाप्रसाद. पुरातन काळातलं हे मंदिर आहे, नंतर ते नवीन मंदिर झालं, पण हे पहा हे पुरातन काळातलं मंदिर आहे. आणि अशा ह्या तीर्थक्षेत्राचं तुम्ही आज दर्शन घेतलात, तुम्ही धन्य झालात आणि आम्ही पण धन्य झालो.